या दोन गोष्टींसाठी तुम्ही ओळखले जाता. बॉलर नेम प्लीज. सिक्स सीटर्स या यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. खरं तर 10,000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतील त्यासाठी एक गिव्ह अवे आहे. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लिंक तुम्हाला पाहायला मिळाली असेल, ज्यामध्ये तुम्ही सिक्स सीटर यूट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्रामला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं असेल त्याचे स्क्रीनशॉट शेअर करायचे, तुमची डिटेल्स अपडेट करायची आहे. आणि 19 जानेवारी 2025ला तो गिव्ह अवे असणार आहे वेगवेगळ्या बक्षिसांचा. तर त्या गिव्ह अवेमध्ये आपण नक्कीच सहभागी व्हा आणि आपल्याच सिक्स सीटर्स चॅनलला ग्रो करण्यासाठी सहकार्य करा. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सफाळे प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवनाथ आपण पाहतोय. एक प्रतिभावंत गोलंदाज, नेहमीच एक चांगलं अष्टपैलू क्रिकेट खेळण्यासाठी ओळखलं जातो आणि आता गोलंदाज म्हणून या सफाळे प्रीमियर लीगची तो सुरुवात करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच हार्दिक आणि जीत. प्रत्येक सामन्यामध्ये संघमालकांसाठी ही सूचना आहे, प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला 40+ खेळाडू घेणं अनिवार्य आहे. तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये 40+ खेळाडू घ्यायचाच आहे. ती एक अट आहे सफाळे प्रीमियर लीगच्या संयोजन समितीची. टाळ्यांच्या गजरात आपण या सफाळे प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करूया, कारण या ठिकाणी हे प्रत्येक खेळाडू आपापल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात आणि आता सफाळे प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघ मालकाची प्रतिष्ठा जोपासण्याचे प्रयत्न करतील. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार नवनाथ. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी गुल गोल्डन डकवर रॉयल डकवर फलंदाज होतोय बाद. हार्दिक बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर रॉयल डकवर हार्दिक बाद झाले आणि या सफाळी प्रीमियर लीगची खऱ्या अर्थाने सुरुवात नवनाथ या गोलंदाजाने केलेली आहे. भाग्यप्रीत फायटरचं अजूनही खातं खुलं नाहीये आणि पहिला फलंदाज बाद झाला. स्ट्रायकर एंडला तुषार हा नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर. नवनाथ ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाईल, फंबल झाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल पण हा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. फलंदाज सेफ आहे की नाही याची शहानिशा आपण करणार आहोत. नेव्हर रन ऑन मिसफील्ड असं म्हटलं जातं आणि बॅटरची बॉडी लँग्वेज काहीतरी सांगते. पण पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय सिक्स सीटरच्या पीसीआर रूम मध्ये. अजित म्हात्रे सर आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पाहतोय. ऑन फील्ड अंपायर्स आशुतोष व्यवहारे सर आणि विरल नायर सर यांची देखील भूमिका खूप महत्वाची नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राहिलेली आहे आणि त्यामुळे तो विश्वास आयोजकांनी या पंच समितीवर ठेवलेला आहे. डिसिजन पेंडिंग असं ग्राफिक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते, पण मला असं वाटतंय की तुषारच्या मनात काय चाललंय आणि ते योग्य आहे. फलंदाज तुषार होत आहेत बाद. धक्का दुसरा. टीम भाग्यप्रीत फायटर्स.
असेल तर मग धाव घेऊन चालत नाही आणि रिप्ले मध्ये क्लिअर कट पाहायला मिळते की बॅटर थोडे दूर होते, 2 फूट लांब होते, पण त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न यष्टीरक्षकाला चांगला पाहायला मिळतोय. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॉल गॅदर करून स्टंपवर फेकला आणि त्यासमोर फक्त ही एकच धाव मिळालेली आहे. 2 फलंदाज बाद 1 धाव अशी अवस्था भाग्यप्रीत फायटर्स या संघाची पाहायला मिळते. खरं तर सुरुवात प्रत्येकाला चांगली करायची असते, पण प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या प्रत्येक योजनेवर लक्ष ठेवून असतो आणि अशा वेळेला एक चांगलीच स्ट्रॅटेजी वर्कआउट होते. शिवशक्ती उसरणी संघाकडून गोलंदाज हात खोलण्याची संधी फलंदाजांना देत नाहीयेत आणि काही चुकांमुळे फलंदाज आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यास असमर्थ ठरलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल नवनाथ. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता, बॅकलिपला खाली घेतलं, हलक्याने बॉलला प्लेस केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षण चुकलं, पण आता एकदा ठेस लागले तर ती रिस्क घेण्याची तयारी फलंदाजांची नाहीये. 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 2 धावा. चांगली वचक या षटकावर आतापर्यंत गोलंदाज नवनाची पाहायला मिळालेली आहे. जसा मी उल्लेख केला की एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जाते. चांगलं ग्रामीण क्रिकेट ते एक सफाळमध्ये खेळतात आणि त्याचमुळे त्या पूर्ण ग्रामीण क्रिकेटचा फायदा आता ते आपल्या संघासाठी उचलतायत. शॉर्ट ऑफ लेन ऑन दी टोज, हलक्या तरी बॉलला कट केलं क्षेत्ररक्षक, थर्ड मॅनला बॉलला चेस करतो, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार. येतोय सफाळ प्रीमियर लीग मधला पहिला चौकार. फलंदाज जीतच्या हलकासा आतल्या दिशेने टर्न होणारा बॉल होता आणि चांगली पोझिशन घेत क्लोज टू बॉडी बॉलला कट करून गल्लीमधून बाहेर काढलं. बघा पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलंच अँटिसिपेशन फलंदाजाचं पाहायला मिळालं. जीत मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार त्याच्या मनात नाही. मला फक्त आपल्या संघासाठी एक चांगली बॅटिंग द्यायची आहे, चांगली पार्टनरशिप क्रिएट करायची, तोच प्रयत्न. त्याचमुळे आता हलक्याने बॉलला प्लेस केलं, बॅक टू द बॉलर, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले त्या षटकातले एकूण 5. शेवटचा 1 बॉल बाकी. 6 षटकांचं क्रिकेट आहे, त्याचमुळे पुरेसा कालावधी आहे भाग्यप्रीत फायटर्स या संघाला परत आणण्यासाठी. फलंदाज उमेशकडे, फलंदाज जीतकडे. नवनाच्या षटकाला खेळून काढलं जाते. शेवटचा 1 बॉल बाकी. आतापर्यंत 6 खर्च केले आहेत नवनाथने. ऑन साईडला फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या सर्कलच्या आतमध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज जीत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना भाग्यप्रीत फायटर्स संघ पोहोचलाय 7 धावा 2 गडी बाद. व्यासपीठावर सन्माननीय सुरेश टोरे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य, माननीय प्रमोद गंगाराम शेलार साहेब, सरपंच माकणे, माननीय नवीन गरज साहेब ॲडव्होकेट, माननीय दत्ता शेळके साहेब असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, आदरणीय श्यामकांत तरे साहेब यंगस्टर माकणे आणि बाळूमामा, हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत आणि ते आता रजा घेत आहेत. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, अतिथींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण येत्या 5 दिवसांमध्ये पुन्हा एकदा भेट द्याल या स्पर्धेला अशीच अपेक्षा, असाच विश्वास आहे. दोन्ही एंडने तुम्हाला खेळण्याची संधी आहे. बघा 11:09 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. आतापर्यंत 5 मिनिटांचा कालावधी झालेला आहे. जशी आपण सूचना दिली होती की 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपली पाहिजेत, त्यानुसारच क्रिकेटचा खेळ खेळायला हवा. तर ती वेळेची सूचना आम्ही सातत्याने देत राहू. तर युवराज बॉलिंग ट्रॅकवर रोड एंडने येत आहेत. युवराज वेती दरम्यान धावसंख्येचा आढावा घेतला. जुईतने आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. उमेश 1 धावेवर नाबाद राहिलाय. चांगली सुरुवात शिवशक्ती उसरणी या संघाची आतापर्यंत पहिल्या षटकात पाहायला मिळाली. युवराज ओव्हर द विकेट. ऑफस्टनच्या बाहेरचा वाईट यॉर्कर. काय सुरुवात या दुसऱ्या षटकाची. फलंदाजाला देखील आश्चर्याचा धक्का गोलंदाज युवराजने दिला आणि चॉप करण्याचा प्रयत्न फलंदाज जीतचा होता. जीतकडे चांगले स्ट्रोक्स आहेत, चांगली बॉडी लँग्वेज आहे आणि त्याचमुळे तो देखील स्वतःला टेस्ट करतो. या पहिल्या बॉलवर थोडा नाराज आहे कारण अटेम्प्ट घेतला होता, कनेक्ट झाला असता तर 100% चौकार होता, कारण आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेच. सर्कलच्या बाहेर ऑफस्टम्पला लक्षात घेऊन गोलंदाजी केली जाते. असा उल्लेख मला करायचा होता की सातत्याने ऑफस्टम्पलाच लक्षात घेऊन गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो अशा वेळेला फलंदाजांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि म्हणूनच आता तो संभ्रम दुसऱ्या बॉलवर जीतच्या मनात पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जागेवरून तो चॉप करण्याचा प्रयत्न होता. कधी कधी बॉलला फॉलो करणं आवश्यक असते, बॉलच्या पिचिंगचा आढावा घेणं महत्त्वाचं असते, पण मात्र जेव्हा जागेवर तुम्ही खेळता अशा वेळेला गोलंदाजांसाठी थोडं सोपं होऊन जातं आणि तेच पाहायला मिळालं. युवराज बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. कडक ड्राईव्ह
बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, ट्रॅप रचला होता, फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाने चौकार खेचलाय या डावामध्ये तो फलंदाज जीत होतोय बाद. धक्का तिसरा टीम भाग्यप्रीत फायटर्स. आणि त्या बॉलला ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बाहेर काढायचं होतं, पण एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात फलंदाज जीत बाद झाले. 3 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत भाग्यप्रीत फायटर्सला. याच दरम्यान सफाळ प्रीमियर लीगला आर्थिक सहकार्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आलेला आहे. सायलेजी स्वप्नील केणी, उपसरपंच सोनावे ग्रामपंचायत, तसेच स्वप्नीलजी दयानंद केणी, कर सल्लागार सोनावे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेलं आहे. त्यांचा मी टाळ्या वाजून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सहकार्याबद्दल. नवीन बॅटर मनील म्हणजेच बंटी, फक्त बॅट स्विंग होती, बॉल अपेक्षेप्रमाणे उसळला नाही. फलंदाज बंटीच्या मनात थोडा अजून बाउन्स होता, पण तसा बाउन्स बॉलला मिळाला नाही. युवराजने आतापर्यंत हे षटक चांगलं साताळलंय. एकही धाव खर्च न करता 1 विकेट युवराजच्या खात्यात गेलेली आहे. आणि त्याचमुळे जसं पहिलं षटक आपण पाहिलं होतं या डावाचं नवनाथच्या नावावर जे गेलं, आणि हे षटक सुद्धा आता युवराज आपल्या नावावर करतोय. चांगली 7 नवनाथला युवराज देतोय. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. पहिला बॉल जरी डॉट आलाय, पण बंटीच्या बॅटमधून दुसऱ्याच बॉलवर ऑफ ड्राईव्ह चौकार. फलंदाजाकडे काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळे पण दपलेलं आहे फलंदाज मनीलने. 5व्या क्रमांकावर जरी ते आलेत, पण त्यांचा जो अप्रोच आहे स्ट्रॉंग राहिलेला आहे. जरी पहिल्या 3 फलंदाजांना धावांचं योगदान देता आलं नाही, पण मी माझ्या संघासाठी योगदान देईन तोच उद्देश त्याने मनात ठेवला. आणि मध्ये खेळताना ऑफ ड्राईव्ह करताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव या षटकात मिळाली नव्हती भाग्यप्रीत फायटर्सला, पण 5व्या चेंडूवर चौकार खेचलाय फलंदाज मनीलने. ऑन साइडला पिक स्ट्रोक गॅप आहे, पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलतोय फलंदाज मनील. चौफेर फलंदाजी होते, बॅक टू बॅक दुसरा चौकार, षटकाचा शेवट सुद्धा चौकाराने होता. 2 षटकाचा खेळ संपला आणि भाग्यप्रीत फायटर्स संघ पोहोचतोय 15 धावा 3 गडी बाद. खेड्यावर फक्त संघात सहभागी व्हायचं नसतं तर आपलं योगदान द्यायचं असतं, आणि तेच योगदान आतापर्यंत मनीलने दिलेलं आहे. 3 चेंडू त्याने घेतल्याने 3 चेंडूंमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. आणि त्याचमुळे संघ जेव्हा अडचणीत असतो अशा वेळेला संघाची गरज काय असते ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तेच ओळखून मनीलने 2 चौकार खेचून आपल्या अडखळलेल्या परिस्थितीला कुठेतरी सुधारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचमुळे हीच सिच्युएशन ओळखून स्पेल कंटिन्यू करण्यासाठी नवनाथ आलेले आहेत, ज्यांनी एक चांगली सुरुवात खरं तर शिवशक्ती उसरणी संघाला विकेट घेऊन दिली. आणि त्याला साथ खऱ्या अर्थाने युवराजने दुसऱ्या षटकात दिली. पण त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये 2 चौकार खेचून मनीलने देखील वापसीचा खेळ खेळला. त्याचमुळे पहिली 2 षटकं दोन्ही संघांच्या बाजूने चांगलीच राहिलेली आहे. पॉवर प्लेमध्ये शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम तर खऱ्या अर्थाने मनीलने केला 2 चौकार खेचून. 15 धावा 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपला. मनील खेळतो 8 वर. उमेश आतापर्यंत फक्त 1 धाव बनवू शकला, त्याला 1 मोका मिळाला होता आणि त्या एका चेंडूवर त्याने 1 धाव आपल्या संघासाठी जोडली. आढावा घेता क्षेत्ररक्षकांचा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, बाकी क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं, कुठल्या फलंदाजाला स्ट्राईकवर राहायला हवं याचं भान देखील तुम्हाला असायला हवं. आणि आता सध्याच्या घडीला मनीलला खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे. त्यांच्या वतीनं धावांची जोड मिळते धाव फलकाला.
आणि म्हणूनच आता उमेश देखील स्वतःच्या खेळाला थोडासा दुय्यम दर्जा देऊन मनिलला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवतोय. नवनाथ ओव्हर द विकेट. ऑन साइडला कडक प्रहार. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मनिल अनस्टॉपेबल खेचतोय सफाळ प्रीमियर लीगचा हा पहिला षटकार. पुन्हा एकदा का इझिली हा स्ट्रोक खेळला, म्हणजे जास्त एफर्ट्स लावलेच नाही, फक्त बॉलचा टप्पा ओळखला आणि त्यानंतर ऑनसाइड बॅट्सविंग मिडविकेटला बॅटचा फेस क्लोज केला आणि त्यानंतर काय परफेक्शन या स्ट्रोकमध्ये होतं फलंदाज मनिलचं. आणि मला सिंगल डबल जमत नाही, मला फक्त चौकार षटकारच जमतात, हेच कुठेतरी आतापर्यंत त्यांच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. पहिला बॉल जर त्याने डॉट घेतला, पण त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवर 14 धावांचं योगदान भाग्यप्रीत फायटर्स या संघासाठी दिलं आणि धावसंख्या पोहोचते आता 22 वर. 22 धावा 3 गडी बाद. नवनाथच्या गोलंदाजीला आता चॅलेंज करतोय फलंदाज मनिल आणि तो आता चॅलेंज नवनाथ एक्सेप्ट करतो का पाहूया. फ्लाईट मोठं विकेट. नवनाथ तयार मनिलसाठी प्लेस केलंय. कॅल्क्युलेटिव्ह आहे फलंदाज मनिल. त्याला माहिती आहे की कुठल्या झोनमध्ये खेळल्यानंतर किती धावा मिळू शकतील आणि कुठल्या चेंडूला कशा पद्धतीने न्याय द्यायला हवा. यावेळेस गुडलेन बॉल होता आणि हलक्याने प्लेस करताना एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर आता फलंदाज उमेशला आणलेला आहे. या डावातला पहिला विकेट नवनाथच्या नावावर, पहिला चौकार जीतच्या नावावर आणि पहिला षटकार मनिलच्या नावावर. उमेश सुतार स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 23 धावा 3 गडी बाद. धीम्या गतीचा बॉल आडव्या वटनं करायचा होता प्रहार, पण बॉलच्या बाउन्सचा आणि बॉलच्या वेगाचा अंदाज फलंदाज उमेशला आला नाही आणि त्यामुळे येतो हा डॉट बॉल. गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे. कुठल्या गोलंदाजाला तो गती परिवर्तनाचा अभ्यास असायला हवा आणि तोच अभ्यास आता कामी आलेला आहे. कारण पहिल्या 3 चेंडूंवर नवनाथने 8 धावा खर्च केल्यानंतर हा डॉट बॉल त्याच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाचा होता आणि तोच कदाचित आता पाहूया पुढच्या 2 चेंडूंवर सुद्धा पाहायला मिळेल का. स्ट्रायकर एंडला उमेश. साईडली बॉल टर्न होतोय. स्लाइस करताना बॉलला पाठवलाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकासाठी चेस होता, चेस पडतो कमी आणि मिळते उमेशला 4 धावांच्या मी चौकार. मनिलची फलंदाजी उमेशच्या आत्मविश्वासासाठी महत्वाची होती आणि ही पार्टनरशिप चांगल्याच पद्धतीने वेग पकडते. थोडा खडेखडे हा स्ट्रोक खेळायचा होता, फुटवर तितकं जुळलं नव्हतं या स्ट्रोकसाठी. ऑन साईडला पुन्हा एकदा मिडविकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाज उमेशचा होता, पण शेवटच्या बॉलवर धाव काय घेता आली नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकां समाप्तीनंतर भाग्यप्रीत फायटर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 27 धावा 3 गडी बाद. 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम भाग्यप्रीत फायटर्स आफ्टर 3 ओव्हर्स. AR फायटर्स आणि रोहिदास 11. आपली टीम लिस्ट अपडेट करा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये रोहिदास 11 आणि AR फायटर्स आपण टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयार राहा. तर 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. युवराजलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. पहिली 2 षटकं चांगली राहिली खरं तर गोलंदाजांसाठी, पण मागच्या षटकात 12 धावा नवनाथने खर्च केल्या आणि म्हणूनच 6 षटकांचं क्रिकेट का महत्वाचं असतं. तुम्हाला पुरेसा कालावधी मिळतो आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी आणि तोच कालावधी उमेश आणि मनिलने खूप चांगल्या पद्धतीने वापरला. युवराज ओव्हर द विकेटनं. बॅक टू द बॉलर. वी मध्ये खेळलेल्या क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑनला पोहोचतायत. फंबल झालेत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा धोकादायक कॉल, पण थ्रो थोडा उशिरा आणि त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा. तुम्हाला चपळ राहावं लागेल.
जेव्हा फलंदाज तुमच्या चुकींचा फायदा उचलण्याच्या तयारीत असतो अशा वेळेला तुम्हाला ती चपळता दाखवायला हवी. या अगोदर ती चपळता दाखवली गेली होती, त्याचमुळे फलंदाज जीत बट तुषार धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि त्याचमुळे आता चपळता दाखवली गेली नाही. थोडा कॅज्युअल अप्रोच होता क्षेत्ररक्षकाचा, त्याचमुळे 2 धावा मिळाल्या भाग्यप्रीत फायटर्सला. धावसंख्या 29. ऑन द राईट खेळलेत, लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. खर तर जयंत पाटीलचे पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच करून बॉलला आत अपुरा पडला. 6 धावा मिळाल्यात फलंदाज भाग्यप्रीत फायटर्सच्या मनिलला. धावसंख्या 35. पायाला पूर्णपणे सरळ घेऊन जाऊन हा स्ट्रोक खेळला होता. खरं तर तिरकस पाय पुढे घेऊन गेले असते तर कव्हरला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करता येऊ शकला असता, पण पायांची हालचाल तितकीशी जुळली नाही आणि त्यामुळे लेंथ बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलेला आहे युवराजचा. यावेळेस वेग थोडा वाढवला होता गोलंदाज युवराजने. मनिल आतापर्यंत चांगला खेळ सादर करतात आपल्या संघासाठी. त्यांनी एक चांगलंच योगदान दिलंय, ते म्हणजे 23 धावांचं योगदान दिलंय 8 चेंडूंमध्ये. ऑन साइडला खेळलेत, बॅकची लिडिंग बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. पाहूया तिसऱ्या धावासाठी टर्न होत आहेत का. तिसऱ्यासाठी उमेशचा प्रयत्न होता पण नकार दिलाय तो म्हणजेच फलंदाज मनिलने, कारण या 2 फलंदाजांची पार्टनरशिप चांगली रंगलेली आहे. त्याचमुळे आता जर ही विकेट गेली तर परवडणार नाही. भाग्यप्रीत फायटर्सच्या संघ मालकाला, कॅप्टनला या 2 धावांची मदत मिळते स्कोरला आणि धावसंख्या पोहोचते 37 वर. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पाहायला मिळते, कारण पार्टनरशिपला खूप महत्व दिलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. आतापर्यंत 30 धावांची भागीदारी 4थ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची. मनिलच्या 25 आणि उमेशच्या ज्यामध्ये 5 धावांचा समावेश आहे. फुल टॉस ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, बॉलिंग केला थ्रो पण थोडा उशीर आणि त्याचमुळे पूर्ण केली वेगानं पळून ती 1 धाव आणि एका धावेची वाढीने धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. खरं तर कौतुक तर व्हायला हवं, एकही एक्स्ट्रा या 2 स्पेल्समध्ये पाहायला मिळालं नाहीये. 2 स्पेल्स म्हणजे 9 2 षटकं आणि आता युवराजचं स्पेल कंटिन्यू होण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. युवराज तयार ओव्हर द विकेट. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, विकेट किपरला सुद्धा तो कलेक्ट करता आला नाही. दरम्यान पूर्ण होते ही बाईटची एक सिंगल. एक्स्ट्रा रन मिळते टीम भाग्यप्रीत फायटर्सला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 3 फलंदाज बाद, 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. भाग्यप्रीत फायटर्स आफ्टर 4 ओव्हर्स. पण 21 मिनिट्स 4 षटकांसाठी आपण घेतलेले आहेत. आता 5व्या षटकाची सुरुवात होते. सफाळ प्रीमियर लीग. खरं तर सफाळे परिसरामधलं क्रिकेट किती विकसित आहे, खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश. सातत्याने आपण जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळतो अशा वेळेला आपले खेळाडू तितके टेस्ट केले जात नाही, पण जेव्हा एका आपण परिसराला रिप्रेझेंट करतो अशा वेळेला तुम्हाला स्वतःला टेस्ट करण्याची संधी मिळते आणि म्हणूनच सफाळे प्रीमियर लीग मागच्या वर्षी देखील यशस्वी झालं आणि या वर्षी सुद्धा ते यशस्वी पर्वाची सुरुवात होते. प्रत्येक खेळाडूंचा सहभाग, पाहुण्यांचं योगदान, देणगीदारांचं देखील मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे सफाळे प्रीमियर लीगची ही सुरुवात देखील तितकीच दमदार झालेली आहे. नयन नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. नयन धनु 5व्या षटकाची सुरुवात करतात पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकरला फलंदाज आहेत उमेश. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, बॅक टू द बॉलर संधी होती, गोलंदाज नयनकडे संधी चुकली आणि त्यातल्या त्यात आता पाहूया 1 धाव मिळाली.
एका धावेची वाढ झाली, धावसंख्या पोहोचते आता 40 वर. आता स्ट्राईकवर कोणी असू द्या, फायदा तर होतोय भाग्यप्रीत फायटर्सचा, कारण उमेश सुद्धा तितकीच चांगली साथ तो देतोय मनिलला. उमेश 100चा स्ट्राईक रेटने खेळतोय 7 वर आणि मनिलने आतापर्यंत 260च्या स्ट्राईक रेटने 26 धावा बनवलेले आहेत. बघा आपण मैदानामध्ये देखील एक ड्रिंक्स ब्लॉक बनवलेला आहे, जर तुम्हाला पाण्याची गरज भासली पंचांच्या परवानगीने आपण घेऊ शकता. उलटा खेळायचा प्रयत्न, स्विचिट खेळायचं होतं पण यावेळेस अपयश आलेलं आहे. फलंदाज मनिलला बॉल बॉडीला ब्रश करून डायव्हर्ट झालाय. लेग बायची एक धाव मिळते, एक धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 41 वर. याच वेगाने जर खेळ झाला तर 55 ते 60 पर्यंत मजल जाऊ शकेल भाग्यप्रीत फायटरची. आणि पाहूया तो धावफलक पुरेसा असेल का. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातला. यावेळेस ब्लाइंड बॅट स्विंग, लेग कटर होता. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत नयनची पाहायला मिळाली. फिरकीपटू देखील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टणक खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करू शकतात, त्याच प्रमाण मैदानाच्या आतमध्ये नयन देत आहेत. चांगला चेंडू वळवत आहेत बाहेरच्या दिशेनं. यावेळेस आवाक्यात होता आणि आवाक्याच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न, पण बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन, चौकार, 4 धावा. से 45 वर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल विड्थ मिळाली त्या स्ट्रोक खेळताना, आणि त्यानंतर परफेक्ट बॅट स्विंग एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेनं आणि मोठा गॅप शोधण्यात यशस्वी झालेला आहे फलंदाज उमेश, यांच्या वतीनं 2 चौकार आतापर्यंत मिळाले संघाला. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे चांगलीच उडी घेऊन बॉलला आत अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा नवनाथच तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज म्हणून त्यांची भूमिका चांगलीच राहिलेली आहे आणि आता क्षेत्ररक्षण म्हणून देखील त्यांची भूमिका ते स्पष्ट करतात. आपल्या संघासाठी बहुमूल्य 3 धावा त्यांनी वाचवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर झेलसाठी ती कमिटमेंट होती, पण असो, धाव देखील वाचवणं तितकंच महत्वाचं असतं कुठल्याही क्षेत्ररक्षकासाठी. धावसंख्या 46 झाले, 46 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पाच चेंडूंचा खेळ संपलेला आहे. हा पहिला सामना असल्यामुळे आपण समजू शकता की जुना चेंडू नसेल, तर पंचांच्या परवानगीने आपण डिसाइड करूया. भाग्यपीठ फायटर्स संघाच्या फलंदाजांचं मी खरंच कौतुक करेन, कारण हार्दिक जेव्हा 0वर बाद झाले, तुषार हे 1 धाव करून बाद झाले. जीतने कुठेतरी एक आशा दाखवली होती की मी जास्तीत जास्त काळ टिकवून आपल्या संघासाठी चांगलाच धावफलक सजवीन, पण ते सुद्धा बाद झाले. आणि अशा वेळेला जेव्हा मनिल आले, मनिलने जो चौकार खेचला त्यानंतर तो थांबण्याचं नाव घेताना पाहायला मिळालं नाही, आणि त्याला एक चांगली साथ उमेशने दिली, म्हणून एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आणि म्हणून धावसंख्या झाले 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी 5व्या षटकातला. लास्ट बॉल ऑफ 5th ओव्हर. बघा, तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये फक्त स्कोर चेक करण्यासाठीच बोलवलेला आम्ही, तर आपण देखील स्कोर चेक करा. मित्रांनो, तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये, आणि तो साक्षर आहे. 2 जण साक्षर आहेत, त्याचवेळे आपण त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही, आणि आमचे स्कोरर तर PhD आहेत. त्याचमुळे शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. धावसंख्या 46, 3 गडी बाद. नयन वेग वाढवलाय, पण तितक्याच वेगानं ऑन ड्राईव्ह करताना काऊ कॉर्नरला टार्गेट करताना क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेंजरला होते उमेश, आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत वेगानं. आणि आता 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली भाग्यप्रीत फायटर्सची 3 गडी बाद, 48 धावा, 48 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5. टीम भाग्यप्रीत फायटर्स.
अगोदरच उद्घाटन असल्यामुळे आपण उशिरा वेळापत्रक सुरू केलेले आहे आणि प्रत्येक सामना 6 षटकांचाच होईल ही देखील माहिती आपण प्रत्येक संघाला दिलेली आहे. तर यापुढचा सामना AR फायटर्स वर्सेस रोहिदास 11 वेळ बरोबर झालेली आहे. आता 25 मिनिटं आपण घेतलेत म्हणजे आता 26व्या मिनिटं पण आपण 1 मिनिट मागे पुढे समजू शकतो, पण त्यापेक्षा जास्त काही आपण तुम्हाला वेळ देणार नाही आहोत. लक्षात घ्या, फेअर खेळायचा हवं, शेवटचा सामना अडकू नये त्याचमुळे आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त लवकर डाव संपवण्याचा, सामना संपवण्याचा. मनील खेळतो 28 वर घेतले चेंडू 12 आणि उमेश खेळतो 12 वर घेतले चेंडू 10. मितेश हा फ्रेश बॉलर शेवटच्या षटकासाठी रोड एंड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण आपल्या मनाप्रमाणे सजवतोय. शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर पॉईंट, कव्हर, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, स्ट्रेट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. मितेश ओव्हर द विकेट आणि व्हाईट बॉलची ही पहिली धाव मिळते आता टीम भाग्यप्रीत फायटर्सला आणि धावसंख्या जाते आता 49 वर. 49 रन्स ऑन बोर्ड. जसा उल्लेख आपण केला होता की 55-60 पर्यंत मजल जाईल का आणि कदाचित जाईल असंच आतापर्यंत पाहायला मिळते, कारण 2 फलंदाज सेट झालेले आहेत. राऊंड विकेट नाता येत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. आरामात चालत चालत एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक मनील स्वतःकडे ठेवतायत कारण आता ते सेट झालेले आहेत. बॉल व्यवस्थित साईट होतोय, प्रॉपर बॉलच्या बाउन्सचा अंदाज तो घेतोय, त्यातल्या त्यात मेरिट वर खेळतोय आणि त्याचमुळे सर्व काही सुरळीत चाललेलं आहे मनीलच्या वतीनं. आणि अशा पद्धतीनं 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत भाग्यप्रीत फायटर्सच्या. 50 धावा, 3 गडी बाद आणि पार्टनरशिप आज जर पाहिली तर 43 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांची 4थ्या विकेटसाठी राहिली आहे. खरंच भागीदारी या शब्दाला किती महत्व आहे त्याची प्रचिती या दोघांकडे पाहून येते. अँगलचा यूज करायचा होता, ऑफस्टमच्या बाहेर बॉल पिच केला आणि नॅचरली बॉल विकेट किपरच्या हातात वाईड लाईनच्या पलीकडून पोहोचलेला आहे. त्याचमुळे अजून एक अतिरिक्त धाव मिळते भाग्यप्रीत फायटर्सला. धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस कवेत होता बॉल हवेत खेळलाय पण स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाज मनील बाद झालाय. पार्टनरशिप ब्रेक झाली. धक्का 4था टीम भाग्यप्रीत फायटर्स. जयंत पाटील यांनी झेल घेतला आणि फलंदाज मनील बाद झालेला आहे. मितेशच्या खात्यात विकेट जाते. खरं तर 2 वाईड्स या षटकात आले होते पण त्यानंतर स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सुधारून गोलंदाजी केली मितेशने आणि त्याचमुळे जो धोका होता आपल्या संघाला तो धोका बाजूला करण्याचं काम केलं. पण टाळ्या होऊन जाऊ द्या मनीलसाठी ज्यांनी 28 धावांचं योगदान एका चांगल्या स्ट्राईक रेटने दिलेलं आहे भाग्यप्रीत फायटर्स या संघासाठी आणि त्याचमुळे कदाचित त्यांच्या स्फोटक खेळीमुळे धावफलक चांगला सेट झालेला आहे भाग्यप्रीत फायटर्सचा. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बॅटर नेम इज दादा बॅटर नेम प्लीज. सूरज का कुंदन नवीन बॅटर. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. काऊ कॉर्नर क्लिअर करण्याचा होता निर्धार पण तो निर्धार अयशस्वी ठरलाय. टिपलाय झेल. कुणालने फलंदाज होतोय बाद. कुंदन बॅक टू डगआउट ऑन 0. तर फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत 5 भाग्यप्रीत फायटर्सचे. सिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. काय चांगला सेट स्कोर होता आणि असं वाटलं होतं की आता तो आत्मविश्वास मनील इतर फलंदाजांना देऊन जाईल पण तो फटका खेळला जरूर होता पण गती तितकी ओळखता आलेली फलंदाज कुंदनला आणि म्हणूनच काऊ कॉर्नरला झेल देऊन ते बाद झालेले आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांची जागा भरून काढण्यासाठी सिद्धेश आलेत. मितेशच्या खात्यात लगातार 2 विकेट्स जात आहेत आणि हॅट्रिक क्लीन बोल्ड लेग स्टिक डाऊन. सफाई प्रीमियर लीग सीझन 2 ची हॅट्रिक जाते मितेशच्या नावावर. पोशे आलो घराकडे पाणी बिजू घरानी
कॅन्डी आणि प्रत्येक हॅट्रिकसाठी ही पहिली हॅट्रिक जी आहे महेंद्र भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस. खरंच एक चांगला खेळ गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि स्टान्स किती इम्पॉर्टंट आहे. रिप्लेमध्ये नक्कीच मला 6 सीटर स्पोर्ट्सवर पुन्हा एकदा मनीष पाहायला आवडेल की क्रिकेटपटूचा स्टान्स किती महत्त्वाचा असतो. आणि पाहूया रिप्लेमध्ये एक फलंदाज नेमका कसा बाद झालेला आहे. हे खूप शिकण्यासारखं आहे कारण हे हॅट्रिक आपण पाहतोय. खरं तर मागच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद झाले आणि मागचा फलंदाज जो होता सिद्धेश ऑफस्टमच्या बाहेर कमिट होता. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय हा पहिला विकेट. फलंदाज मनील झेलचीच्या स्वरूपात काऊकोनला बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सिद्धेशचा, तो सुद्धा झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. आणि त्यानंतर कुंदन बाद झाले आणि आता सिद्धेश. हे स्टान्स बघा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर कमिट झाले होते आणि त्याचमुळे थोडंसं सोपं गेलं गोलंदाजासाठी आणि म्हणूनच लेग स्टिकचा वेध घेणारा चेंडू त्याने हाताळला. आता डबल हॅट्रिक होईल का? हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि सफाळा प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक, पहिली डबल हॅट्रिक जाते ती म्हणजेच गोलंदाज मितेशच्या नावावर. चार विकेट्स लगातार आणि डबल हॅट्रिक घेणारा गोलंदाज सफाळ प्रीमियर लीग सीझन 2 मधला ठरलेला आहे मितेश. म्हणजे ज्याला रगत या नावाने ओळखलं जातं कारण ही माहिती खूप महत्वाची आहे आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस किती महत्वाचा आहे. शेवटचे षटक त्यांनी हाताळलं. सर्वात महत्वाचा फलंदाज कोण होता? मनील, त्याला बाद केलं. त्या मागोमाग कुंदन, त्या मागोमाग सिद्धेश आणि त्यानंतर चेतन बाद झाले. अखिल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला पुढच्या 2 कॅप्टन्स AR फायटर्स आणि रोहिदास 11. आता ट्रिपल हॅट्रिक होईल का? समाधान कोणाचंच होत नाही पण पाहूया या ठिकाणी आता अखिल कशा पद्धतीने फेस करतोय. ही खूप महत्वाची बाब आहे भाग्यप्रीत फायटर्ससाठी कारण जर 4थ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली होती 43 धावांची तर त्यानंतर इतरांना देखील तसंच योगदान देणं आवश्यक होऊन बसतं. पण तसं काय चित्र पाहायला मिळालं नाहीये आणि या पहिल्या डावातला शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मितेश आणि 51 धावा 7 गडी बाद. रगतने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये आले आणि जरी सुरुवात वाईट बॉलने झाली, 2 वाईट्स या षटकात आले होते पण त्यानंतर पुढचे 4 अप टू डेट बॉल्स हाताळले गेलेत गोलंदाज मितेशच्या वतीनं. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला स्टाकर फलंदाज अखिल. यावेळेस थोडंसं पद्धतलित्या ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक काऊकॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थोडासा वाईड आहे. बॅटिंग एंडला मिळतात या 2 धावा. शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत भाग्यप्रीत फायटर्सला. पहिला डाव संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना भाग्यप्रीत फायटर्स संघ पोहोचलेला आहे 53 वर. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 54 धावांची गरज शिवशक्ती उसरळीला. 36 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण एक घेऊया ब्रेक नंतर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सज्ज असतील कॅप्टन रोहिदास 11 आणि AR फायटर्स. कम ऑन DJ कॅन्डी. शुभसन आणि विकेटचा कौल केला जाईल तर AR फायटर्स आणि रोहिदास 11 दोन्ही कॅप्टन्स या. लगेच आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये कंप्लीट करणार आहोत. जरा वेगानं या, धावत या कारण हा टॉस देखील तुमच्या दोघांसाठी महत्त्वाचा असेल आणि थोडं अभिप्राय देखील आम्ही तुमचे जाणून घेणार आहोत. तर सन्माननीय नवीन घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स या, रोहिदास 11 आणि AR फायटर्स
लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. सन्माननीय नवीन घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. काय जबरदस्त पहिला डाव आपण पाहिला, ज्यामध्ये डबल हॅट्रिक पूर्ण केली मितेश यांनी, ज्यामध्ये एक चांगला खेळ मनिलचा पाहायला मिळाला. एक चांगली पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी आपण पाहिली मनिल आणि उमेशची. तर ओव्हरऑल प्रेक्षकांसाठी एक चांगला अनुभव पहिल्या डावाचा आपण दिला 6 सीटर्स स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. आणि दुसरा देखील तितकाच चांगला रंगेल, यात कुठलंच दुमत नाही आहे. कारण सफाळीचं क्रिकेट जिद्दी क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि त्याचमुळे जिद्दीचा नजराणा हे दोन संघ 100% देतीलच. सामना एक हाती होणार नाही, सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल असंच आपण नक्कीच गृहीत धरूया. आणि आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोतच, पण त्या अगोदर टॉस इम्पॉर्टंट आहे. तर टॉससाठी मी दोन्ही कॅप्टनना पुन्हा एकदा कॉल देतोय. चला लगेच धावत या, कारण दुसरा डाव लगेच चालू होणार आहे. तर AR फायटर्स आणि रोहिदास 11 दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या सन्माननीय नवीन घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. सफाळ प्रीमियर लीग खरं तर ही ओढ एका वर्षापासून होती. मागच्या वर्षीचा तो आनंद सर्व खेळाडूच्या चेहऱ्यावर आपण पाहिला आणि त्यानंतर लगेचच ती अनाउन्समेंट झाली की पुढच्या वर्षी देखील आपण त्याहून जास्त जल्लोषानं सफाळ प्रीमियर लीगचं आयोजन करणार आहोत. आणि तसं आयोजन आहे. पहिल्या दिवशीच एक चांगला प्रतिसाद सर्व पाहुण्यांचा, सर्व खेळाडूंचा मिळालेला आहे आणि कमिटी मेंबर्स देखील तितक्याच जिद्दीनं या खेळाडूंसाठी काम करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याचमुळे म्हणूनच एकत्र येऊन जेव्हा आपण कुठलंही काम करतो ते काम यशस्वी होण्यासाठी नक्कीच सगळ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं आणि ते योगदान आतापर्यंत मिळालेलं आहे. चला 2 कॅप्टन्स लगेच यायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. AR फायटर्स आणि रोहिदास 11. चला आपण नाणं दोन्ही कॅप्टन्स दाखवून देऊया. SPL आणि 2025 असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर कॉल कोण देईल? चालेल. चला रोहिदास 11चे कॅप्टन कॉल देतील, ते कॉल देतील. SPL असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेली ती म्हणजेच रोहिदास 11. धन्यवाद नवीनजी, आपण आसनस्थ होऊ शकता. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन थोडक्यात नक्कीच चर्चा करण्यासाठी वेळ आहे. रोहिदास 11 नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? बॉल फास्ट. मागच्या वर्षी सफाळ प्रीमियर लीग आपण खेळला होता, तुमचा संघ कुठे स्टँड करत होता? ते साईडला. कुठल्या नंबरवर पोहोचला होता? म्हणजे स्टेज क्लिअर केली होती का सेमीजला, क्वार्टर्सला, फायनल्सला? एक पण मॅच जिंकलो नव्हतो. मग यावर्षी 1 मॅच, 2 मॅच, 3 मॅच, 4 मॅच असं जिंकत फायनलपर्यंत पोहोचायचं आहे. सराव झालाय प्रॉपर? हो. 100% चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. हो भेटेल. व्हेरी गुड. बघा पॉझिटिव्ह अप्रोच आहे ऑपोजिशनचा. नक्कीच तुमचा देखील अप्रोच मला जाणायला आवडेल. फलंदाजी करायची आहे. या मैदानात तुमचा खेळ झाला आहे. या मैदानाकडे पाहून नेमकं काय वाटते? मैदान खूप चांगलं आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्याला पाहता, पहिल्या डावाला पाहता नेमकं काय वाटतं ॲज अ कॅप्टन? चांगलं आहे आणि चेसिंग ग्राउंड आहे, चेस होऊ शकतात. व्हेरी गुड. दोन्ही कॅप्टन्सला येऊ शुभेच्छा आणि आपण नक्कीच तुम्ही स्ट्रॅटेजी आखू शकता. तर नाणेफेक जिंकून रोहिदास 11 या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि एअर फायटर्स संघाला करायची आहे फलंदाजी. जाऊया दुसऱ्या डावाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सज्ज असतील ज्यांनी सुप्रीमो चषकामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडली, तसेच पालघर जिल्ह्यातील ज्या सर्व नामांकित स्पर्धा आहेत ज्यांचं योगदान नेहमीच समालोचक या नात्याने चांगलं राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील विविध अग्रगण्य स्पर्धेत ज्यांचं काम आपण ऐकतोय ते म्हणजेच प्रमोद शेडकेसरांचा आवाज आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकणार. आपण आहात 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर, पाहतोय सफाळ प्रीमियर लीग सीझन 2. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. मीरा बाईंदरचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला 5 दिवस सातत्याने आमच्या समवेत समालोचन कक्षेत ऐकायला मिळेल. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत सफाळे प्रीमियर लीग सीझन 2. आणि सीझन 2 मध्ये आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेलेत 6 सीटर्स या यूट्यूब चॅनेलवर आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह 10K सबस्क्रायबर्स गोल लकी ड्रॉ हे सुद्धा एक चांगली मेजवानी आहे. सर्व प्रेक्षक वर्गांना कळविण्यात आनंद होत आहे की SPL 02 दरम्यान आपल्या यूट्यूब लाईव्ह टीम कडून एक जे गुगल फॉर्म लिंक पाठवत आहोत ती नक्कीच माहिती देईन. गौरव पाटील यांनी आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलेली आहे. काय एक्झॅक्टली लकी ड्रॉ मध्ये आहे ते सुद्धा आपण याच इनिंग मध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अखिलला आपण पाहत आहेत. अक्षय आणि नवनाथ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकलात. भाग्यप्रीत फायटर्स 53 धावा 54 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आणि त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती उसरणी. पहिलाच बॉल ऑन साईडला
अक्षयच्या बॅट मधून क्लास ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटला. चौकार सुस्वागतम. SPL 4. पहिल्याच बॉलवर अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. चौकार आला आणि पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. ऑफ साईडला बराच वेळ चेंडू हवेत आहे. मनील त्या ठिकाणी येईल आणि कोणतीही चूक करणार नाही मिस्टर बंटी. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक पहिलं दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळते. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं आणि इथून आपण पाहतायत एक सॉफ्ट डिसमिसल. 4 धावांवर पहिला धक्का शिवशक्ती उसरणे टीमला. गॉन. चांगला फटका तर चांगला होता परंतु थोडीशी पॉवर जनरेट यावेळेला कमी पाहायला मिळाली. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि आमचे कॅमेरामॅन परफेक्ट यावेळेला 10x चा जो सिम्बॉल आहे त्यावर परिपूर्ण कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर राज निजाई आणि हार्दिक आरेकर. गौरव पाटील एक स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनीष निजाई, चिराग तरे यांना आपण पाहत आहेत आणि शेखर किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर याच मैदानात ते सातत्याने बिझी राहतील. यानंतर यंगस्टार माकणे ची स्पर्धा लवकरच जेव्हा भेटीला येईल तेव्हा सुद्धा मात्र 5 दिवस आमच्या समालोचन कक्षेत असतील. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते. 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर शानदार चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. गोलंदाज अखिलला. अखिलकडे एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट अबाउट इट. तर एका साईडला आपण पाहतोय जयंत पाटील, ब्रँड ऑफ एडवन. ऑफ साईडला खेळायचं होतं, जरूर पाहायचं आहे. तुषार किनी पुढे सरसावतायत. उलटावरती झेल घेण्याचा प्रयत्न केला. चान्सेस नव्हते परंतु इथे मात्र कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. अखिल स्वतः अप्रिशिएट करत असताना आपल्या पार्टनरला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 6 रन. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना जीत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू या वेळेला ठेवलं. सबमरिंग डिलिव्हरी. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 6. षटक क्रमांक पहिलं. स्टार्ट तर चांगली झाले परंतु 1 विकेट गमावले अक्षयच्या स्वरूपात. पहिल्या षटकातील 5वा बॉल घेऊन अखिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका. ग्रीप बदलली आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्वतःला स्ट्रेच केलं. स्विचिटचा फटका स्विचिट मध्ये कन्वर्ट केला. मेल यावेळेला SPL चौकार. या षटकातील दुसरा खणखणीत चौकार. 4. फटका होता यावेळेला आपण पाहू शकाल जयंत पाटीलचा. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉलचं कोणतंही कोऑर्डिनेशन झालं नाही. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये संघाची सुरुवात तर चांगली झाली नो डाऊट. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 रन्स पाहायला मिळत आहे. शिवशक्ती उसरणी या टीमची स्थिती आतापर्यंत मजबूत आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 44. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांच्या दरम्यान. घेऊया एक छोटासा ब्रेक. रगत या वेळेला स्वतः इंजुरीने त्रस्त होत आहेत परंतु जबरदस्त 4 विकेट्स मिळवून दणदणीत सुरुवात सफाळे प्रीमियर लीगची गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून केली. नीड 44 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. या षटकामध्ये 2 चौकार आले. अक्षयच्या पहिल्याच बॉलवर अखिलच्या पहिल्याच बॉलवर अक्षयने मारलेला एक अप्रतिम चौकार डीप मिड विकेटला. तदनंतर इनसाइड आउटचा फटका फसला. त्या ठिकाणी चेंडू बराच वेळ हवेत होता आणि कॅरी करण्यासाठी बंटी पुढे सरसावले गेले आणि जबरदस्त झेल टिपला. तिथे पहिला धक्का बसला आणि तदनंतर जयंत पाटीलने स्वतःला डावाला संघाला सावरलं या 4 बॉलमध्ये. आता नवनाथ नानूला आपण पाहतायत. 10 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हिमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. हिमेशने चांगली कामगिरी केली होती. रॉकी ग्रुप चषकाला एक मेडन ओव्हर सुद्धा फेकण्यात आलं होतं 2 लाखाच्या त्या स्पर्धेमध्ये. टिंबी खोडावेचं मैदान.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चांगला बॉल आहे. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं की वाईट देतील, परंतु पंच शार्प आहेत. क्वालिटी दर्जाचे पंच पाहायला मिळत आहेत याच मैदानात. आजचा सलग जर आपण पाहिलं तर त्यांचा 7वा दिवस म्हणजेच असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 2 दिवस गॅप नंतर हिमेशचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. ही लेंथ हिमेशने अप्रतिम स्वीकारले. यासाठी त्यांनी कदाचित प्रॅक्टिस केली असावी आणि त्याचंच प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळतं. सराव केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू डिलिव्हर करता येतात आणि तेच हिमेश आतापर्यंत करत असताना 2 बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर अप्रतिम जे नॅचरल डिलिव्हरी आतापर्यंत आपण पाहू शकताय. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतो मिस्टर हिमेश. रावळेचा एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. श्री जागमाता रावळे टीम मधून चांगल्या पद्धतीने भूमिका निभावतो. पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी. आता फुलर लेंथचा चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. गुडलेन स्पॉटवरून थोडासा हलकासा बाहेर निघणारा पाहायला मिळाले आणि तिसरा बॉल फुलर लेंथचा वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना 3 बॉलचा खेळ. संघाची धावसंख्या 10 ला 1. हिमेश थोडासा अडथळा जरूर आपण पाहू शकतायत. अडथळा निर्माण होते. पावलांमध्ये बिघाड होते. डेड बॉल पंच घोषित करतात आशुतोष व्यवहारे सरांना आपण पाहतायत. टार्गेट 54 ठेवण्यात आलंय. सफाळे प्रीमियर लीगचा थरार आजपासून रंगताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. बंटी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा नवनाथ पाटीलच्या बॅटमधून येतील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या शिवशक्ती उसरणी या टीमची जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाची धावसंख्या 12. सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 2025 आपण पाहतायत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस दिमागदार शानदार. चांगला बॉल. पुन्हा एकदा त्याच लेंथवर अचूक टप्प्यावर अचूकता आणि भेदकता काय असते. हिमेश आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत नानूला परिपूर्ण नच बलीचा रस्ता दाखवला गेलाय. 5 बॉल हाताळलेत. 5 बॉल मध्ये फक्त अवघ्या धावा 2 खर्च केलेत. यावरून त्याच्या गोलंदाजीचा स्टँडर्डपणा आहे तो लक्षात येत असताना का मला या संघामध्ये निवडलंय, का मला या संघामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी दिले. ऑन साइडला सुरू खेळले गेले. एकदा वर्जित केली जाईल. मनील पंटी पुढे सरसावतोय. साहिल पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 धावसंख्येवर फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 10 धावा. त्याची भरपाई कदाचित भरून काढली हिमेशने. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 13 धावा म्हणजे येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 41 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 41 रन्स 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी होती. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 आपण पाहिले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स पाहायला मिळत आहेत. 41 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 24 आणि 24 बॉल मध्ये 41 रन्स हे सामन्याचं समीकरण. ऑन साइडला नवनाथ पाटीलला जास्त वेळ थांबू शकणार नाहीयेत. सरळ चेंडूला फेकून दिला आणि नवनाथ म्हणतो रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. सफाळे प्रीमियर लीग षटकार 6.
जबरदस्त यावेळेला फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. पाहू शकताय जे घर बसल्या पाहत आहेत, मिस केला असेल हा स्ट्रोक तर आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅकलिपचा उपयोग केला, गुडघ्यावर बॅलन्स केलं, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि एक संतुलित शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं. JSW सिमेंट षटकार. 19 रन्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल चांगला होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतो. वाईड यॉर्करने चेंडूची सांगता झाली. टप्पा अचूक पद्धतीने अखिलचा आहे. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात फक्त अवघ्या 3 धावा हिमेशने आणि तिसरं षटक पुन्हा एकदा कंटिन्यूच या ठिकाणी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 ऑफ साईडला फटका छान आहे. तिथे उमेश पुढे सरसावले गेले होते. कॅच ड्रॉप्ट होतोय. देश पुढे सरसावेल तत्पूर्वी पाहता पाहता 2 धावा नवनाथ पाटीलच्या बॅटमधून येत आहेत. पण सिंगल डबलला सुद्धा महत्व देत आहेत. एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडीशी निराशा उमेशच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक झेल सुटल्यानंतर सामना गमावू शकतो. हे आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. खूप छान फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फिल्डर त्या ठिकाणी होते. पुढे सरसावले गेले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते. शिखर आम्हाला दर्शवतात की 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स. अप्रतिम चांगला फटका. एडवनचा ब्रँड या वेळेला मात्र झळताना सरळ चेंडूला फेकून दिलंय इनटू द स्ट्रँड. षटकार. 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. शिवशक्ती उसरणी. जयंत पाटील एक आक्रमकतेचा सितारा. चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. खूप चांगली फिल्डिंग. व्हॉट ऑफ फिल्डिंग बंटी. आणि परफेक्ट थ्रो कसा असावा, प्रेझेन्स ऑफ माइंड कसा असावा, कॉन्सन्ट्रेशन कसा असावं, फिल्डिंगचा दर्जा कसा असावा हे दर्शवत असताना बंटी यावेळेला पाहायला मिळतो. विथ द बॅटने बंटीने चांगली बॅटिंग केली होती आणि फिल्डिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा बंटी यावेळेला अग्रेसर आहे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 29 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा जयंत पाटीलच्या बॅटमधून. 216.7चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 1 षटकार 1 चौकार. 6 बॉल फेस केले आणि रनआउटच्या स्वरूपात 13 धावांवर दुसरा धक्का बसत असताना जयंत पाटील बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. सफाळे प्रीमियर लीग. चेतन पाटील आपण पाहतायत. मॅन फ्रॉम आगरवाडी. बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावर आगरी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन चेतन पाटील. मात्र या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने चांगली गोलंदाजी करेल, इथपर्यंत मात्र मजल मारेल याकडे सुद्धा लक्ष असेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या अखिलच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या षटकामध्ये हिमेशने अप्रतिम ते 10 धावांचं वादळ आलं होतं. त्या वादळाला शांत केलं. 3 धावा फक्त खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अखिलाला पुन्हा एकदा 16 रन्स म्हणजे 2 षटकांचा ज्याने या वेळेला गोलंदाजी केली आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 26 धावा खर्च केल्या. 18 बॉलमध्ये आता 25 रनची आवश्यकता आहे शिवशक्ती उसरणी या टीमला विजयाकरता. साहिल चापकेला आपण पाहतायत. अंडर 24 च्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा त्याने खेळली गेली होती भिणारच्या मैदानात आणि 70-70 प्रेझेंट आपण पाहिलं होतं. पालघरचा संघ होता. 18 बॉल 25 साहिल विजयासाठी. 18-25चं समीकरण आहे. जरी हिवाळ्याचे दिवस असले, थंडीचे दिवस असले तरी रणनंतर रखरक्त ऊन आहे. डिहायड्रेशन पासून वाचायचं असेल तर तुम्हाला पाणी जास्तीत जास्त प्राशन केलं पाहिजे.
जास्तीत जास्त कॅप आणि गॉगलचा आपण उपयोग केला तर तेवढंच तुम्हाला सेफ्टी मिळेल. 18 बॉल आणि 25 ची आवश्यकता. लीग फॉर्मॅट बिग बॅश पद्धतीने आपण पाहत आहेत. 5 सामने आहेत दिवसामध्ये. इमेजचा हा बॉल या वेळेला अप्रतिम. द स्काय एबीडी ची आठवण करून देणारा फटका. ब्रँडन मॅक्युलम, तिलकरत्ने दिलशान. व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चौकार. कारण बऱ्याच वेळेला प्रॅक्टिस मध्ये एकाच मैदानात असतात आणि त्यामुळे त्याचं अनुकरण करत आतापर्यंत हा स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळला गेला. चौकार आला. हा बॉल या वेळेला मिडल स्टंप वरून थोडेसे ऑफ स्टंपला हलकेसे शफल झाले होते, परंतु इथून आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता व्हाईट लाईनच्या आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. या धावसंख्येवर 34 रन्स. धावा येत आहेत, ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. आतापर्यंत नानूच्या बॅटमधून धावा येत आहेत. जयंत पाटीलने 13 धावांचं योगदान दिलं. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. पायामधला अगदी चेंडू सहजगत्या खेळून काढला. बंटी पुढे सरसावत आहेत. आज बंटीचा चेंडूने खूप वेध घेतला, परंतु जेव्हा जेव्हा चेंडू गेले तेव्हा तेव्हा बंटी सक्सेस ठरला गेलाय. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. चेतन पाटील बॅकअपसाठी येत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35. या धावसंख्येवर 35. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं प्रगतीपथावर आहे. 19 ची अजून सुद्धा आवश्यकता. लीगच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही पहिला सामना विजयी होता त्यावेळेला तुमचे आत्मविश्वास होप्स वाढतात. शॉर्ट प्लेन चेंडू जरूर होता. बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू विसावला जातोय. जित पाटील एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर. छोटा पॅक बडा धमाका म्हणून रावळेचा हा ब्रँड पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. 15 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. 15 बॉल 19 रन्स विजयाकरिता. शिवशक्ती उसरणी या टीमला भाग्यप्रीत फायटर्स टीम आता फाईट करताना पाहायला मिळते, कारण नावातच फायटर्स आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळले गेलं. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. अखिल पुढे सरसावले गेले होते. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 36. विजयासाठी 18 रनची आवश्यकता. बॉल आहे 14. विकेट्स फार महत्वपूर्ण भूमिका असणार आहे भाग्यप्रीत फायटर्स या टीम करिता. डॉट बॉल आणि विकेट्स या 2 गोष्टी खूप महत्वपूर्ण असतील. स्विचिट बॅट स्पीड होता तो अफलातून पाहायला मिळाला. जर चेंडू कदाचित कनेक्ट झाला असता तर फार वेगाने निघून गेला असता, परंतु तसं काही घडलं नाही. बॅटची ग्रीप सुद्धा यावेळेला आपण पाहू शकतायत बदलली गेली होती. आणि स्टँडिंग बॅटिंग पोझिशन खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तेच दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. बॅटिंग स्टान्स अप्रतिम आहे. अगोदरच खेळले होते तेवढा जलद गतीने चेंडू निघून गेला. 13 बॉल 18 ची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. सिद्धेश पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर चांगली फिल्डिंग होते फाईन लेगला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक प्रत्येक जण आता लाईक करतो या स्ट्रोकला खेळण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला करावा लागतो तो सराव, सराव आणि फक्त सराव. षटक क्रमांक कंप्लीट झाले 4. विजयाकरता आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 17 रन्स हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक. सिद्धिविनायक डीजेला देऊया आपण संधी. नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. ड्रिंक्स ब्रेक झाला होता तेव्हाच तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट देण्यात आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 वर जाऊन पोहोचले गेले. 37 रन्स. संतोषजी जंगम आमच्या व्यासपीठावर आहेत, खुश आहेत, कारण त्यांच्याच गावात एक
मोटरसायकल गेली. सचिन दादा पाटील, अर्षद पाटील, जॉमी दादा, सचिन किनी यांना आपण पाहतायत, ज्यांनी सोनावे गाव आम्हाला प्रथमतः दाखवलं या विभागामध्ये सफाळीच्या येण्याच्या अगोदर. रुपेश गिरत, सचिन किनी आणि संपूर्ण टीम. काय कॅमेरा वर्क यावेळेला आपण पाहतायत. हार्दिक आरेकर, गौरव पाटील यांना आपण पाहू शकाल जसे त्या ठिकाणी गेले आणि सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात मुख्य मंचाकडून अतिशय सुंदर पद्धतीने हे दृश्य आपल्याला टिपताना पाहायला मिळत आहेत. अगदी ड्रोन कॅमेरा अशा पद्धतीने आपण पाहतायत. व्हेरी वेल वर्क गौरव पाटील. 6 सीटर्स च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतायत. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये विजेते आणि भाग्य विजेते ठरण्याची किमया साध्य होईल. गोलंदाज सज्ज, 12 बॉल आणि विजयासाठी 17 रनची आवश्यकता शिवशक्ती उसरणी टीमला. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता. हार्दिक गिरत पहिल्याच बॉल पहिल्यात आणि इथे मिसफील्डचा फायदा मिळाला. चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल ह्या वेळेला चौकार. 4. हे 12 प्लेयर आहेत ना, त्यांना माझ्याकडे येऊन कुपन घेऊन जा तुम्ही दोन्ही टीमचे आणि अनाऊन्स करा जीवनाची कुपन 12 प्लेयरकडे आम्ही देतोय दोन्ही टीमचे. नंतर करा. 41 रन विजयासाठी 13 ची आवश्यकता. हा चौका टर्निंग पॉइंट ठरू शकेल. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डर त्या ठिकाणी बंटी येत आहेत. मी म्हटलं मगाशीच बंटीचा आज चेंडू खूप वेध घेतोय आणि जेव्हा चेंडू गेले तेव्हा तो सक्सेस ठरलाय. फिल्डिंगचा दर्जा काय आहे हे बंटी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 42. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 12 रन्स. चांगले पार्टनरशिप ठरले. नवनाथ पाटीलचा विचार केला. 12 बॉलमध्ये 13 रन्स, 6 बॉलमध्ये 11 रन्स. साहिल चापकेच्या बॅटमधून येत असताना म्हणजे एक चांगली वेल अँड गुड पार्टनरशिप कशी असावी, भागीदारी कशी रचावी, सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे दर्शवत असताना दोन्हीही बॅटर. हार्दिकचा हा बॉल फुलटॉस बॉल होता. पायावरचा अगदी चेंडू मात्र यावेळेला मनगड्याच्या साह्याने वळवलं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. नानूच्या बॅटमधून 4. पुढे सरसावतोय. फिल्डिंग कशी करावी, ढालीप्रमाणे फिल्डिंग झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने फिल्डिंगचा स्टँडर्डपणा दर्शवत असताना एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. अशा प्रकारे शिवशक्ती उसरणी ही टीम जाऊन पोहोचते फलकावर. 47. आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता. या षटकामध्ये 4 बॉलमध्ये हार्दिक गिरतने 10 धावा खर्च केलेत. वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या विरल नायर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 48 या धावसंख्येवर 8 बॉल आणि 6 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. हार्दिक गिरत. चेंज ऑफ पेस यावेळेला प्रतिम स्टायलिश फिनिश. काय फटका खेळला. बॅटिंग स्पीड जो आपण पाहतोय बॅट स्पीड अप्रतिम पाहायला मिळाला. स्लोवर 1 चेंडू जरूर होता. अगोदर ओळखलं होतं, रीड केलं होतं हार्दिक गिरतला की बॅक ऑफ द हँडचा उपयोग करतोय आणि अशा वेळेला आपण थोडंसं शफल होऊन चेंडूला सरळ फेकून दिला. फोरआर्मचा चांगला वापर केला. स्टायलिश फिनिश. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय साहिल चापके. तर एका साईडला नवनाथ पाटीलला आपण पाहिलं. गुड बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती उसरणी टीम. पहिल्याच मॅच मध्ये थोडीशी पराभवाची चव चाखण्यास भाग पडला भाग्यप्रीत फायटर्स या टीमला. तर इथून आपण पाहू शकता ज्या पद्धतीने मॅच समरीकडे आपण नजर टाकली तर मणिलच्या खेळीवर पाणी फिरलं. 28 धावांवर अखिलने 26 धावा खर्च केल्या. बॅटिंग करताना नवनाथ पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा 1 विकेट मिळवली. परंतु मितेश तरेला कोण विसरेल.